हिवाळा किंवा थंडी सुरू झाली की चाहूल लागते मस्त पौष्टिक खमंग खुसखुशीत मेथीच्या लाडवाची। महिला असतील किंवा पुरुष असतील सगळ्यांना हे लाडू चालू शकतील। बाळंतीण बाईसाठी हे लाडू खूप पौष्टिक पण आहेत। सगळ्यांच्या नाश्त्याला वेळेस एक लाडू जर घेतला तर दिवसभराची ताकद तुम्हाला मिळू शकते। या लाडवांना मेथीच्या अजिबात कडू लागत नाहीत। कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता आज आपण योग्य प्रमाण योग्य पद्धत वापरून खुसखुशीत मेथीचे लाडू बनवणार आहोत। 3 किलोच्या अचूक प्रमाणात हे खमंग मेथीचे लाडू आज आपण बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर मेथीचे लाडू करण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम मेथी घेतलेली आहे वाटीने। हे 100 ग्रॅम आहे आणि एका वाटीला थोडेसे कमी आहेत। 100 ग्रॅम घेतलेले आहेत। मेथीदाणा शक्तीचा भांडारखाना आहे। तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर मेथीदाणा त्यावर अगदी बेस्ट आहे। त्याचबरोबर हाडं मजबूत होतात मेथीदाण्यामुळे। पोटाची चरबी कमी करत यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट स्वच्छ ठेवतं आणि वजनावरही कंट्रोल करतं हा मेथीदाणा। जरी कडू मेथीदाणा असेल तर याचे भरपूर गुणधर्म आहेत। आहारात आपल्याला हे घेणं गरजेचे आहे। मेथीदाणा मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट हलकासा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। मेथीदाणा जास्त भाजला की त्याची चव कडू लागते। कमी भाजला की तो थोडा कच्चट करपट लागतो। म्हणजे मध्यम आचेवर हलका भाजून घाला की गॅस बंद करायचा आहे। तर इथे मेथीदाणा मी इथे पूर्णपणे असा 2 ते 3 मिनिट मी ते थंड करून घेतलेला आहे। पूर्ण हा थंड असावा, गरम नसावा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मेथीदाणा काढून घ्यायचा आहे आणि बारीक पावडर करायची आहे। अजिबात जाडसर वगैरे ठेवायची नाही, बारीक पावडर करून घ्यायची आहे। पाहू शकताय मी कशा पद्धतीने केलेलं आहे असे। तर हे बघा अगदी बारीक झालेली नाही आहे पावडर, थोडीशी रवाळ आहे जाडसर जरा। तर इथे आपली पावडर मेथीची तयार झालेली आहे। ते मी स्टीलचा डबा घेतलेला आहे। आता एक स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला ही मेथीची पावडर काढून घ्यायची आहे सगळी अशी मिक्सरच्या भांड्यामधली। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता इथे मी तडका पॅन घेतलेला आहे। तडका पॅनमध्ये आपल्याला इथे अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे। मी इथे गाईचं घेतलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी म्हशीचं देखील तूप घेऊ शकता। आता हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती। आता इथे गरम झालेलं आहे तूप, आता गॅस बंद करायचा आहे। आणि हे पावडर मेथी आहे मेथीदाण्याची, त्याच्यामध्ये हे तूप गरम घालायचं आहे। आणि मेथीदाण्याची पावडर घातल्यानंतर तूप घातल्यानंतर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये मेथीची पावडर। आता 3 ते 4 मिनिटांनी इथे मेथीदाण्याची पावडर मी छान मिक्स करून घेतलेली आहे। आणि ही आपल्याला तर मेथीदाण्याची पावडर आपल्याला कमीत कमी 5 ते 6 दिवस भिजत ठेवायचे, म्हणजे मेथीदाण्याचा कडवटपणा कमी होतो आणि छान अशी भिजते आपली मेथी पावडर। मेथी जेवढी तुम्ही जास्त दिवस भिजवताल तर मेथीचे लाडू हे कडवट लागणार नाहीत। इथे मी मेथी देखील छान भिजवून घेतलेली आहे। इथे मी अळीव घेतलेले आहेत, 1 चमचा अळीव आहेत। अळीवामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतं, हिमोग्लोबिन वाढतं। आणि इथे खसखस घेतलेले आहेत 2 चमचे। मी इथे अर्धी वाटी अक्रोड घेतलेले आहेत। मी इथे सगळं वाटीचं प्रमाण देते तुम्हाला सोपं पडावं म्हणून। इथे मी बदाम घेतलेले आहेत, बदाम 1 वाटी घेतलेले आहेत, गच्च असे भरून घेतलेले आहेत। आणि 1 वाटी काजू घेतलेले आहेत, 1 वाटी किसमिस घेतलेले आहेत। मी इथे 1 वाटी डिंक घेतलेले आहे, पावडर करून घेतलेले आहे। हा डिंक हाडांना स्नायूंना बळकट आणण्यासाठी, सांधेदुखी अतिशय गुणकारी आहे डिंक, कंबरदुखीसुद्धा गुणकारी आहे डिंक। इथे मी वेलची घेतलेली आहे, वेलची एक 5-6 घेतलेले आहेत। आणि इथे मी 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी पाव किलो खारीक पावडर घेतलेली आहे आणि खोबरं देखील पाव किलो घेतलेलं आहे। तर इथे मी सर्व जिन्नस घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये आणि पाव किलोच्या 1 किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे सर्व साहित्य सांगितलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी याची स्क्रीनशॉट काढूनही ठेवू शकता आणि हे बाजारामध्ये साहित्य देखील आणू शकता। बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला वाटीचं प्रमाण दिलेलं आहे। घरच्या वाटीने तुम्ही हे सर्व जिन्नस घेऊ शकता। मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपल्याला 1 चमचा खसखस घालून घ्यायची आहे
आणि ही खसखस आपल्याला मीडियम गॅसवरती छान अशी सतत हलवत राहत आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायची आहे। इथे छान भाजून झालेली आहे खसखस। आता ही काढून घेऊयात। पुन्हा त्याच कढईमध्ये मी इथे अळीव घेतलेले आहेत 1 चमचा। अळीव हे सुद्धा खूप छान असे भाजून घ्यायचे आहेत। अळीव देखील आपल्याला 2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत। अळीव देखील छान भाजून झालेले तर हे आता आपल्याला बाजूला काढून एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। आता कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। तूप इथे मी 2 चमचे टाकलेलं आहे, 2 ते 3 चमचे। तूप छान गरम झालं की आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी बदाम घेतलेले ते घालून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। छान एक लालसर रंगावरती छान येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता इथे आपले बदाम छान भाजून झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही। तुपामध्ये एक भाजल्यामुळे छान असं फ्लेवर उतरतो आपल्या लाडवामध्ये आणि हे छान असं क्रंचीपणा येतो या लाडवाला। त्यामुळे छान भाजून झाले की आता हे आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत बाजूला। मी 1 वाटी काजू घेतले आहेत। काजू हे आपल्याला छान असे लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। सतत हलवत राहायचं आहे काजूला, नाहीतर लगेच करपतात हे काजू। आता इथे छान लालसर झालेले आहेत 2 ते 3 मिनिट। आता हे तुपामध्ये भाजल्यानंतर हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे काजू, बघू शकताय मस्त भाजून घेतलेले आहेत। आता इथे मी बाजूला काढून घेतलेले आहेत काजू कढईमधून। आता पुन्हा त्याच कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत अर्धी वाटी अक्रोड घेतलेले। अक्रोड सुद्धा हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि छान असं आपल्याला 2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत अक्रोड। लगेच भाजतात ड्रायफ्रूट ही पटकन। आता इथे मी छान अक्रोड भाजून झालेले आहेत। आता हे अक्रोड आपल्याला बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं। मी पुन्हा त्याच कढईमध्ये तुपामध्ये घालून घेत आहे सुंठ भाजून घेत आहे, 2 तुकडे घेतलेले सुंठाचे। आता ही सुंठ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। आता ही सुंठ बाजूला काढून घ्यायची आहे कढईमधून, छान भाजली देखील आहे। आता पुन्हा त्याच कढईमध्ये तूप थोडंसं आहे त्याच्यामध्येच मी घालते खारीक पावडर। खारीक सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। 1/2 किलो खारीक आहे। खारीक पावडर खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून खारीक पावडर खावी। इथे मी विकतची खारीक पावडर वापरली आहे, तर तुम्ही खारीक आणली तर त्याची खारीक बियाचा भाग काढून घ्यायचा आणि मग बारीक तुकडे करून घ्यायचे, मिक्सरला पूड करायची आहे। मी इथे 1/2 किलो खोबरं घेतलेलं आहे। खोबरं देखील आपल्याला छान असं सतत हलवत राहून भाजून घ्यायचं आहे लाल रंगावरती। खोबरं देखील इथे आपलं छान भाजून झालेलं आहे 3 ते 4 मिनिटांनी। आता हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला। आता त्याच कढईमध्ये 1 किलो गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला मीडियम गॅसवरती छान सतत हलवत राहून छान भाजून घ्यायचं आहे। आणि हे पीठ आधी सर्वात अगोदर कोरडं भाजायचं आहे, तूप घालायचं नाही आहे, कारण कोरडं आहे ते पीठ छान भाजतं लवकर, त्यामुळे कोरडा सर्वात अगोदर भाजून घ्यायचे मग तूप घालायचं आहे। आता एक 7 ते 8 मिनिट मी या पिठाला छान भाजून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तूप। सगळ्यात अगोदर पीठ हे भाजून घेतलं मगच तूप घालते। आता इथे मी साधारण 3 चमचे तूप घातलेलं आहे, 3 ते 4 चमचे। आता 4 चमचे तूप घातल्यानंतर हे तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये। छान असं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं। आता इथे मी 3 ते 4 मिनिट छान आणखीन एकदा भाजून घेतलं। आता या स्टेजला आपण घालणार आहोत तूप आणखीन 2 चमचे। तूप जे आहे एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे। आता इथे मी डिंक पावडर केलेली होती ती थोडी थोडी घालते याच पिठामध्ये, म्हणजे आपला डिंकसुद्धा छान या पिठाबरोबर गरम होईल चांगला। साठी आपल्याला हे डिंक ह्याच्यामध्ये घालायचं आहे पिठामध्ये, छान असा एकसारखा भाजून घ्यायचा आहे डिंकसुद्धा ह्याच्यासोबत। आता इथे मी सगळा डिंक घालून घेतलेला आहे या पिठामध्ये। 3 ते 4 मिनिट म्हणजे साधारण इथे मी 15 मिनिट इथे पीठ छान भाजून घेतलेलं आहे। आता इथे पीठ छान भाजून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। कलर अगदी छान बदललेला आहे, खरपूस छान सुवास दरवळतो भाजल्यानंतर या पिठाचा गव्हाचं पीठ भाजायला थोडंसं जास्त वेळ लागतो आणि मला साधारण इथे 15 ते 20 मिनिट भाजायला गव्हाचं पीठ लागलेलं आहे। इथे पीठ छान भाजून झालेलं आहे
आता हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. आता खोबरं आणि खारीक पावडर एका ताटामध्ये, मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. मी इथे मिक्सर भांड्यामध्ये बदाम काढून पावडर करून घ्यायचे आहे. हे पहा, इथे मी बारीक करून घेतलेले आहेत बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता ते काढून या गव्हाच्या पिठावरती काढून घ्यायचे. मी इथे काजू आणि अक्रोड बारीक करून घेत आहे. तेही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आता इथे मी अक्रोड आणि हे मिश्रण आपल्याला बारीक करून घेतलेलं ड्रायफ्रूटचं हे काढून घ्यायचं आहे. आता इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे बारीक करून. मी इथे 2 चमचे घालते सुंठ पावडर आणि बाकीचे जे राहिलेले आहेत तसेच एका चहाच्या पावडरमध्ये टाकलेली आहे. मी 5-6 वेलची आणि जायफळ बारीक करून घेतलेलं आहे साखर टाकून मिक्सरमध्ये आणि हे चाळून टाकायचं आहे. वरचा जाडसर भरडा आहे तो आपल्याला चहाच्या पावडरमध्ये टाकायचा. इथे खसखस आणि आळीव आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आळीव आणि खसखस मी इथे बारीक करून घेतलेलं आहे, ओबड असं छान असं. आता हे मिक्सच्या भांड्यामधून आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे पिठामध्ये. मेथी देखील आपली 7 ते 8 दिवस छान भिजलेली आहे. बघू शकता, कडवटपणा अजिबात निघून जातो मेथी भिजल्यामुळे छान. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढलेले हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने. सगळ्यात अगोदर हाताने छान हे जिन्नस या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मेथी घालणार आहोत. मी मेथी थोडीशी गरम करून घेतलेली आहे. तर मेथी घातल्यानंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे एकजीव करून घेतल्यानंतर मी इथे सगळ्यात अगोदर खोबरं आणि खारीक पावडर भाजून घेतलेली आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. टाकून घेतल्यानंतर हे सगळ्या हाताने एकजीव असं करून घ्यायचं आहे. मी इथे 1 किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि गव्हाचं मिश्रण आहे भाजून घेते ते कोमट असावं. थंड या स्टेजला आपण लाडू वळू शकतो. बाइंडिंग छान आलंय, पण सगळ्या चवी एकजीव व्हाव्या म्हणून, शिवाय लाडू अजून चांगलं बाइंडिंग यावं म्हणून आपण याला मिक्सरमध्ये थोडं करून फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त नाही, फक्त 1 ते 2 सेकंद फिरवून घेतलं. याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ. असंच थोडं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. इथे सर्व राहिलेलं मिश्रण मी या मिक्सरमधून काढून थोडं करून घेणार आहे. तर इथे मी सर्व मिश्रण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे थोडं करून. आता इथे मी मनुके घेतलेले आहेत. हे मनुके आता आपल्याला या लाडवाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि घालून घेतल्यानंतर हे एकजीव असे मनुके व्हावे एकसारखे आपल्या या लाडवाच्या मिश्रणामध्ये, त्यामुळे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी 1 वाटी मगज बी घेतलेले आहेत, थोडेसे गरम करून घेतलेले आहेत मायक्रोवेव्हमध्ये. आता हे टाकून आपल्याला मगज बी सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून घेतलेले आहेत 2 मिनिटांनी. आता इथे आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत लगेच. लाडू तुम्ही मोठा किंवा छोटा बांधू शकता, पण मी इथे मीडियम साईजचा लाडू बांधते. इथे दोन्ही हाताने छान असा बांधून घ्यायचा आहे. लाडू एका ताटामध्ये काढून ठेवायचा आहे. छान वळला देखील आहे, बघू शकताय तुम्ही. अजिबात तूप वगैरे कमी पडलेलं नाही. मस्त असे आपले लाडू बनवून तयार होतात. दोन्ही हातामध्ये छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत. एकसारखं गोलाकार करून घ्यायचं आहे. मला साधारण 2 वाटी तूप लागले. तुम्हाला जर लाडू बांधता येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तूप घालून लाडू वळू शकता. तर तुम्ही बघू शकता खूप खुसखुशीत मेथीचे लाडू कसे बनवायचे. तर इथे मी तुम्हाला मेथीचे लाडू पावडर तुपामध्ये भिजवायला सांगितली. ती कमीत कमी 5 ते 6 दिवस भिजवा, किंवा काही जण मेथीचे पावडर दुधामध्ये भिजवून देखील करतात. त्यामुळे लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते. शक्यतो तुपाचा वापर करायचा आहे लाडू मेथी भिजवताना. लाडूचा कडवटपणा कमी होतो त्याच्यामुळे तुपामध्ये मेथी भिजवल्यामुळे. लाडू जवळपास महिनाभर टिकतात. हे प्रत्येक पदार्थ मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो खमंगपणा या लाडूला येतो. तर इथे आपले 100 लाडू बनवून तयार झालेले आहेत 3 किलोच्या प्रमाणात. तर हे अजिबात कडू होत नाहीत लाडू. अगदी पौष्टिक मस्त असे खमंग खुसखुशीत तयार होतात लाडू. वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मग जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.